शहराच्या चव्हाट गल्ली वॉर्ड क्रमांक 8 येथील अनेक घरांमध्ये गेल्या 15-20 दिवसांपासून नळाला ड्रेनेजयुक्त पाणी येत असल्यानं नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। महापालिका व L&T कंपनीकडे वारंवार तक्रार करून देखील हा प्रश्न सोडवला जात नसल्यानं दाद मागायची तरी कुणाकडे असा प्रश्न नागरिकांसमोर उभा ठाकलाय। एकीकडे पाईपलाईन दुरुस्तीच्या नावाखाली पाणी येणं बंद असल्यानं पिण्याच्या पाण्याची समस्या तीव्र आहे। राकसकोप व हिडकल धरणातून शहराला पाणी पुरवठा केला जातो। हे धरण यावर्षी पूर्ण क्षमतेनं भरलेलं असलं तरी शहराला नियमित पाणी पुरवठा केला जात नाही। त्यात आता ड्रेनेज मिश्रित पाणी नळाला येत असल्यानं परिसरात साथीचे रोग पसरत आहेत। याकडे संबंधित लोकप्रतिनिधी व महापालिकेने शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा अशी नागरिकांनी अपेक्षा व्यक्त केली आहे। 7-8 महिने झाले गढूळ पाण्याची समस्या आहे आणि त्याच्यामुळे आम्ही तक्रार केल्यानंतर त्यांनी व्हिडिओ वगैरे घालून बघितले पण काय फॉल्ट मिळाला नाही आणि आता सुद्धा तेच व्हायले आणि सगळ्यांना पोरांना मोठ्या माणसांना सुद्धा संडास उलटीची साथ चालू झाली। सगळ्यांना त्रास होत आहे। दवाखान्याचे बिल कोण भरणार? नवीन पाईप घालून आजारी पडणाऱ्यांचे पैसे कोण देणार नाही? तुम्ही अगोदर काळजी घ्या माणसांची। L&T कंपनीने या अगोदर दुरुस्तीच्या कामानंतर पुन्हा ड्रेनेजचं पाणी मिश्रित पाणी पुरवठा केला जात असल्यानं पाणी पुरवठा यंत्रणेनं खरंच दुरुस्तीचं काम केलं की दिखावा केलाय अशी चर्चा आता या भागात सुरू झाली आहे। एकीकडे साथीचे संसर्गाचे संकट असताना दुसरीकडे दूषित पाण्याचं संकट देखील निर्माण झाल्याची भावना नागरिकांमध्ये आहे। महापालिकेच्या यंत्रणेने याची दखल घ्यावी व कायमस्वरूपी दुरुस्तीचं काम करावं अशी मागणी जनतेतून होत आहे।